चापेवाडी संघ। सलामीची ओपनिंग ब्लास्ट जोडी आपण पाहतोय दिलीप भगत आणि त्याच्या साथीला फलंदाज शत्रू हा फलंदाज आपण पाहतोय। पॉवर सर्कलचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती चापेवाडी टीम कडून गोलंदाज भरतला पाहू शकाल। सामना 4 षटकांचा आपण पाहतोय। कमालीचा सामना रंगला जाईल। मैदानामध्ये पहिला चेंडू फेकला जाईल दिलीप भगत ऑन स्ट्राइक वरती। अप्रतिम चेंडू पहिला स्क्वेअर कटचा फटका आपण पाहू शकाल। लाजवाब गॅप भरपूर मोठी चेंडू जाईल सीमा पार। हा येतोय पहिला थर्डमॅनला क्लिअर करत दमदार चौकार। दिलीप भगतचा विचार केला गेला अंबरनाथ बदलापूर विभागातील एक दमदार फलंदाज म्हणून त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं। धारोळ या स्पर्धेमध्ये त्याला मालिकावीर कुलर मिळाली होती आणि तिथून मात्र त्याचा प्रवास अप्रतिम राहिला गेलाय। मात्र इथून खैरवाडी या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे खेळ साकार करेल सुरुवात मात्र अप्रतिम पाहायला मिळाली। चौकाराने मात्र सुरुवात केली मात्र इथून कमबॅक करून द्यावा लागेल। गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज भरत। पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन गुडलेस वरती चेंडू पडल्यानंतर चेंडूला उसळी काही फारशी मिळाली नाहीये आणि डॉट चेंडू सांगता आपण पाहू शकाल। प्रति उत्तर दिला मैदानामध्ये आपण पाहायला गेलं तर डॉट चेंडू सांगता आपल्याला पाहायला मिळाले। कारण गोलंदाजामध्ये प्रति उत्तर देण्याची क्षमता असावी आणि ते चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं। चौकार आल्यानंतर वापसी कशी असावी हे दाखवून दिलं मैदानामध्ये। पुढचा चेंडू लोअर फुल टॉस अतिशय सुंदर चेंडू फेकला जातोय। क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला होता यॉर्कर चेंडू। बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाही। बिग विकेट मैदानाच्या बाहेर पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना कुशुली टीमला आपण पाहू शकाल। 4 या धावसंख्येवरती दिलीपला मात्र मैदान सोडावं लागलं। नवीन फलंदाज स्ट्राइक ऑनवरती डावखुरी हाताचा फलंदाज। ज्यावेळेस क्रिकेट म्हटला तर क्रिकेटमध्ये सातत्याने डावखुरी हाताचे विस्फोटक फलंदाज मांडले जातात। पिंटू दादा मात्र आपल्या स्पर्धेमधून रजा घेत असताना मात्र या स्पर्धेमध्ये आलात आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात आपल्या मनापासून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल। वळूया मैदानामध्ये थोडंसं खावीना मात्र वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय चापेवाडी टीमच्या माध्यमातून। पुढचा चेंडू लोअर फुल टॉस विकेट किपरला बीट करून चेंडू जाईल सीमा पार। 4 धावांसाठी आलेला नशिबाचा चौकार आपण पाहतोय। लेग बायच्या स्वरूपात मिळतील या 4 धावा। तसेच जेवण दादा सुद्धा या स्पर्धेतून रजा घेतात त्यांचंही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आभार असतील। वळूया मैदानामध्ये सामना अप्रतिम पाहायला मिळतोय। 8 धावा धावपुस्तकावरती जरूर लागले गेल्यात मात्र थोडंसं का होईना मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय। गतीमध्ये परिवर्तन मात्र कमालीचा फटका पाहावा लागेल। क्षेत्ररक्षकांना प्रयत्न जरूर चांगले दाखल होते मात्र लॉंग ऑनला क्लिअर करत चेंडू जाईल सीमा पार। 4 धावांसाठी अद्यापर्यंत पहिल्या षटकात विचार केला गेला 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत आणि उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी असेल। 12 धावा जरूर धावफलकावरती लागल्या गेल्यात मात्र बिग विकेट मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला कारण दिलीप भगतला जास्त वेळ खेळपट्टीवरती थांबता आलं नाहीये आणि तिथून मात्र थोडंसं का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय। अप्रतिम फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क झाला नाही। षटक क्रमांक पहिले समाप्त होईल। संघाची टोटल धावसंख्या 1 गडी बाद असताना 12 धावा धावपुस्तकावरती। तर फलंदाज मात्र बाद घोषित केला जातो पंचाच्या माध्यमातून क्षमा असावी आणि तोपर्यंत मात्र 12 धावसंख्येवरती 2 धक्के लागले गेलेत। जय भोलेनाथ कुशल टीमला आपण पाहतोय। मैदानावरती मात्र शुभागमन झालंय। खैरवाडी गावातील एक सुशिक्षित व्यक्तिमत्व सन्माननीय पांडुरंगजी भगत या साहेबांचं मात्र आगमन झालंय। त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल।
तर व्यासपीठावरती मात्र आपण पाहू शकाल मैदानामध्ये शुभागमन झालं. आपण पाहू शकाल डॉक्टर जी पांडुरंग भगत त्यांच्या समवेत त्यांचा मित्र परिवार आपण पाहू शकाल. त्यांनाही विनंती केली जाते या व्यासपीठावरती आदिवासी संघटनेचे सर्व सचिव आणि त्यांचे मित्र परिवार आपण पाहू शकाल त्यांच्या समवेत त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. पॉवर सर्कलचा षटक समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद असताना 12 धावा जय भोले कुशिवली संघाची. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज चापेवाडी टीमकडून विजय या गोलंदाजाचा वापर केला जातोय. नावामध्ये खूप काही लपलं गेलंय. मात्र विजयाप्रमाणे जर का गोलंदाजी केली तर पाहावं लागेल समोर डावखुरी हाताचा शत्रू हा फलंदाज कमालीचा फटका ताकदीचा प्रचंड वापर आणि चेंडू जाईल सीमापार थर्डमॅनला क्लिअर करत हा येतोय दमदार चौकार. या चौकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहणार आहोत तब्बल 16 धावा धावपुस्तकावरती. जरूर 2 धक्के लागले गेलेत मात्र कोणत्याही प्रकारचा दबाव न स्वीकारता दबावाला जुगारून बॅटिंग केली जाते मैदानामध्ये आपण पाहतोय. अद्यापपर्यंत मात्र चांगली बॅटिंग दाखवली. तब्बल 16 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. मात्र इथून कमबॅक करणं फार महत्वाचं राहील. तर खेरवाडीचे स्वयंसेवक व्हॉलेंटियर्सला विनंती असेल कृपया करून बाउंड्रीचा ताबा घ्या. आज या स्पर्धेचे अंतिम दिवस जेणेकरून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. या तर मॅच बॉल मैदानामध्ये आला गेला. आपण पाहू शकाल 16 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्या. 2 फलंदाज जरूर बाद झालेत. मात्र इथून शत्रू आणि त्याच्या साथीला अशोकला डाव सावरावं लागेल. अतिशय वेगवान चेंडू मात्र मैदानामध्ये चित्र वेगळं पाहायला मिळत आहे. बिग विकेट मैदानाच्या बाहेर तिसरा धक्का लागेल. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय व्यासपीठावरती मात्र शुभागमन झालं. आपण पाहू शकाल आदिवासी संघटनेचे सचिव त्यांच्या समेत त्यांचा मित्र परिवार त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर वळीया मैदानामध्ये सामना मात्र अप्रतिम रंगला जातो. एका बाजूला जय भोलेनाथ कुशिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना चापेवाडी या 2 संघादरम्यान आपण पाहतोय. अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी मानावी लागली. विजय हा गोलंदाज आपण पाहतोय चांगला कमबॅक करून दिलाय. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानामध्ये रुपेश ऑन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल. अद्यापपर्यंत दुसऱ्या षटकातील विचार केला गेला 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. चौकार आला होता पहिल्या चेंडूवरती मात्र त्यानंतर लगेच त्याचं प्रत्युत्तर दिला आणि शत्रू या फलंदाजाला मात्र बाद करण्यात देशाला गेला. मात्र इथून चांगला डाव सावरावा लागेल. अद्यापपर्यंत आपण पाहतोय 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची जोडी मैदानामध्ये. मधल्या फळीच्या फलंदाजांना मात्र डाव सावरावा लागेल कारण पूर्णपणे निराशा दाखवली सलामीच्या फलंदाजांना. अतिशय वेगवान तेज तरा चेंडू मात्र अपील केले जाते. लेग बिफोरच्या स्वरूपात लागणारा आपण पाहू शकाल 4था धक्का कुशल टीमला बॅटिंग करत असताना थोडंसं का होईना मात्र वर्चस्व निर्माण केलंय. कौतुक करेन जय वागेश्वर चापेवाडी टीमचा. कमालीचा खेळ दाखवलाय. खूप लांबवरचा प्रवास करून इथपर्यंत मात्र वेळेवरती दाखल झालेत. तुमचं पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. नवीन फलंदाज स्ट्राइक ऑनवरती आपण पाहणार आहोत. फलंदाज अनिलला पाहू शकाल. तब्बल 6व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना मात्र थोडंसं दमशाक निर्माण केला गेलाय. दबावाखाली या दबावाला जुगारून बॅटिंग करावं लागेल. डबल सिंगलला प्राधान्य द्यावं लागेल आणि चांगली बॅटिंग करावं लागेल मैदानामध्ये. मात्र अद्यापपर्यंत थोडंसं का होईना बॅकफुटला फेकला गेलाय आपण पाहतोय कुशुले टीमला. कारण जिथून दिलीप हा फलंदाज बाद झाला तिथून मात्र कोणताही फलंदाज थांबू शकला नाही. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले. तब्बल 4 धक्के लागले गेले. अद्यापर्यंत 16 धावसंख्येवरती विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर फलंदाज आपण पाहणार आहोत. मात्र डॉट चेंडू सांगता कमालीचा चेंडू फेकला जातोय आणि डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये पेश केली जाते विजय या गोलंदाज माध्यमातून. कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण पहिल्या चेंडूत चौकार आला होता तिथून मात्र चांगली वापसी करून दिली मैदानामध्ये. अद्यापर्यंत या षटकातील उर्वरित 2 चेंडू खेळ बाकी असेल. या 2 चेंडूवरती चांगला फटका येणं फार महत्वाचं राहील. अतिशय सुंदर गोलंदाजी. वारंवार ब्लॉकरला चेंडू फेकले जातात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. कमालीचं क्षेत्ररक्षण तोपर्यंत फेकी पाहावी लागेल अप्रतिम आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय अशुभ आकड्यावरती 17 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. आता उर्वरित अंतिम एका चेंडू खेळ बाकी असेल या दुसऱ्या षटकातील. या चेंडूवरती जर का एक चांगला प्रहार पाहायला मिळाला तर नक्कीच
20+ जाण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये त्या प्रकारे गोलंदाजी केली जाईल का, कारण अद्यापर्यंत चांगले गोलंदाजी अवघ्या 5 चेंडूमागे 5 धावा खर्च केल्यात विजय या गोलंदाजांना, त्यामुळे 2 प्रमुख फलंदाजाला बाद करण्यात यश आलंय. पुढचा चेंडू कमालीचा फटका आपण पाहू शकाल, प्रॉपर टायमिंग करता आलं नाही, या चेंडू मात्र नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न मात्र फेकी कमालीची आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र मैदान सोडावं लागेल. अनिल या फलंदाजाला लागणारा 5वा धक्का बॅटिंग करत असताना जे बोले कुशवली टीमला आपण पाहू शकाल 18 या धावसंख्येवरती. अद्यापर्यंत मात्र चांगले गोलंदाज दाखवले खारेकर चापेवाडी टीमनं, कमालीचा खेळ दाखवलाय अद्यापर्यंत आपण पाहू शकाल. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. आपण पाहायला गेलं पहिलाच सामना जिंकला मोरबी संघानं आणि त्या संघानं 37 धावा जमा केल्या होत्या. त्यानंतर भास्कर 11 साईनाथ दोदाने या संघानं 24 धावा राहिल्या गेल्या आणि त्यानंतर वाघेरा संघाच्या 47 आणि खैरवाडी संघाच्या 49 अद्यापर्यंत राहिल्या गेल्यात. मात्र इथून जर का 50चा आकडा पार केला तर नक्कीच एक चांगला धावसंख्या पाहायला मिळेल आपण पाहू शकाल. तर अंतिम सामना पाहावं लागेल कोणत्या संघाला पुढील वाटचाल दिली जाईल पाहावं लागेल. कमालीचा फटका अप्रतिम घुटना टेक तमाशा देख मिड विकेटला क्लिअर करत हा येतोय दमदार षटकार फलंदाज आपण पाहू शकाल रोहितच्या बॅटमधून. अशोकच्या बॅटमधून हा कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला 6 धाब्यांसाठी. संकटामध्ये जरूर सापडला होता अशोकचा विचार केला गेला, 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये आला होता आणि षटकारानं मात्र स्ट्राईक आपल्या डावाची सुरुवात करत असताना मैदानामध्ये स्वागत केलं गोलंदाज आपण पाहतोय भगवान या गोलंदाजाचं षटकारानं आपण पाहतोय. ज्या प्रकारे 2 षटकं हाताळली होती चापेवाडी टीमच्या गोलंदाजानं कमबॅकिंग षटक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं, कारण 2 षटकामध्ये अवघ्या 18 धावा आपण पाहिल्या होत्या. मात्र त्यानंतर 3ऱ्या षटकाला मात्र सुरुवात केली अशोक या फलंदाजानं. मात्र शांत बसून चालणार नाहीये, कारण त्याला सुद्धा माहिती चांगली बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन, चेंडूला उंची जास्त लांबी कमी, चेंडूला हेमंतला पाहू शकाल कोणत्याही प्रकार चुकी करणार नाही आणि मोठा धक्का लागेल. बॅटिंग करत असताना जय भोलेनाथ कुशुले टीमला आपण पाहू शकाल मैदान सोडावं लागेल. अशोक या फलंदाजाला आपण पाहतोय षटकार आल्यानंतर वापसी कशी असावी हे दाखवून दिलं मैदानामध्ये. गोलंदाज भगवानच्या माध्यमातून कमबॅक जरूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र क्षेत्ररक्षण हेमंतच्या माध्यमातून सुद्धा कमालीचा झेल टिपला गेला आपण पाहू शकाल फाईन लेग रिजन मध्ये. मात्र इथून डाव सावरणं फार महत्वाचं राहील, शांत संयमाने खेळ करावा लागेल. डबल सिंगलला प्राधान्य द्यावं लागेल. नवीन फलंदाज स्ट्राईक ऑन वरती आपल्याला पाहायला मिळेल भरत हा फलंदाज आपण पाहू शकाल. 6व्या आणि 7व्या क्रमांकाची जोडी मैदानामध्ये अद्यापर्यंत आपण पाहतोय. जर का या 4 षटकामध्ये 40 ते 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच एक सन्मानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. मात्र त्या प्रकारे बॅटिंग करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं राहील. अद्यापर्यंत मात्र थोडंसं का होईना बॅकफुटला फेकला जातोय मैदानामध्ये. पुढचा चेंडू कमालीचा लोअर फुल टॉस होता, प्रॉपर टायमिंग करताना नाही, चेंडू खाली विजयला पाहतोय, चेंडू उचलून फेकला जाईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जातोय. मात्र निर्णय येणं बाकी असेल, मात्र 3ऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. डिसिजन मात्र अद्याप पेंडिंग असेल. तर बघा मायबाग प्रेक्षकांसाठी विनंती असेल, गज्जू खैर याच्या बाईकची चावी हरवली आहे, जर कुणाला जर सापडली तर व्यासपीठामध्ये आणून मात्र द्यायचे आपल्याला विनंती असेल. तर फलंदाज मात्र बाद असेल आपण पाहतोय. 7वा धक्का लागेल बॅटिंग करत असताना कुशवली टीमला. तब्बल आपण विचार केला गेला संघाची टोटल धावसंख्या 25 धावा धावपलकरती लागल्या गेल्यात. थोडंसं का होईना मात्र बॅकफुटला फेकला जातोय कुशवली टीमला आपण पाहतोय. या उर्वरित षटकामध्ये चांगली बॅटिंग करणं सुद्धा फार महत्वाचं राहील, कारण जर का चांगली बॅटिंग दाखवली
तर 40च्या आसपास जरी जाण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा एक चांगली धावसंख्या मानावी लागेल. तर नवीन फलंदाज ऑन स्ट्राईकवरती मनोजला आपण पाहू शकाल पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय. बॅटिंग करत असताना अद्यापपर्यंत तब्बल 7 धक्के लागले गेलेत कुशुली टीमला आपण पाहतोय. इथून चांगली बॅटिंग करणं फार महत्त्वाचं राहील. मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज भगवानला आपण पाहणार आहोत. मात्र रनआउटच्या स्वरूपात असेल सांघिक यश विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर नसणार आहे. कमालीचा चेंडू ब्लॉकरला फेकला होता. सन्मान देण्यास भाग पाडला गेला. कमालीचा एफर्ट देण्याचा प्रयत्न केला होता मात्र तोपर्यंत एक सिंगल धाव मात्र रोखू शकत नाही आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 26 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत तिसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 2 चेंडूवरती जर का एक चांगला फटका आला तर नक्कीच या 3 षटकामध्ये 30+ जाण्याचा प्रयत्न केला जाईल. जरी प्रति षटकामध्ये 10च्या सरासरीने धावा जरी बनवल्या तरी सुद्धा एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. समोर स्ट्राईक ऑनवरती फलंदाज अनिलला पाहू शकाल आपण. चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानामध्ये कारण पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूला उंची भरपूर जास्त आणि आणखीन एक धक्का लागेल बॅटिंग करत असताना जय भोलेनाथ कुशुली टीमला तब्बल 8वा धक्का पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय कारण एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेलेत. कोणताही फलंदाज स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे. इथून जर का डबल सिंगलला जरी प्राधान्य दिलं तरी सुद्धा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. मात्र त्या प्रकारे बॅटिंग करणं फार महत्त्वाचं राहील मैदानामध्ये. नवीन फलंदाज स्ट्राईक ऑन वरती आपण पाहतोय तब्बल 9व्या क्रमांकावरती रोशन हा फलंदाज आपण पाहतोय कुशुली टीमच्या माध्यमातून. इथून डबल सिंगलला प्राधान्य देणं फार महत्त्वाचं राहील. अद्यापर्यंत तिसऱ्या षटकातील उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. अजूनही अंतिम षटक फेकणं बाकी असेल. इथून मात्र विकेट टिकवणं फार महत्त्वाचं राहील फलंदाजसाठी. अतिशय सुंदर फटका मात्र पाहावं लागेल. गॅप भरपूर मोठी चेंडूखाली क्षेत्ररक्षण विजय येणार तोपर्यंत मात्र दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावेनं षटक क्रमांक 3 समाप्त होईल. 18 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 8 गडी बाद असताना 28 धावा कुशुली टीमची धावसंख्या आपण पाहतोय. मात्र अंतिम स्लॉगरचं षटक या अंतिम षटकामध्ये किती धावा जमा केल्या जातील हे सुद्धा पाहावं लागेल. या षटकामध्ये कमीत कमी 12 ते 14 धावा येणं फार महत्त्वाचं राहील. जर का 12 धावा जरी आल्या तरी सुद्धा आपण 10च्या सरासरीनं धावसंख्या पाहायला मिळेल. मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानामध्ये. स्ट्राईक ऑनवरती फलंदाज आपण पाहणार आहोत मनोज आणि नॉस्ट्रेकला त्याच्या साथीला रोशन ही जोडी आपण पाहतोय. तब्बल 8व्या आणि 9व्या क्रमांकाची जोडी मैदानामध्ये. अंतिम स्लॉगरचा हाणामारीचा षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती अजयला आपण पाहतोय चापेवाडी टीमच्या माध्यमातून. अंतिम 6 चेंडू पहिल्या पूर्वार्धातील समोर फलंदाज मनोज गोलंदाज ट्रॅकवरती अजयला पाहतोय. अतिशय सुंदर फटका जरूर सजवण्याचा प्रयत्न केला होता मात्र लाईन अचूक आणि डॉट चेंडू सांगता. इथून मात्र या 5 चेंडूवरती एखादा चांगला फटका येईल का हे सुद्धा पाहावं लागेल. 28 धावा जरूर लागल्यात मात्र डगआउटमधून फलंदाजाचं मात्र मनोबल वाढवण्यासाठी टाळ्या जरूर वाजवल्या जातात कारण त्याला सुद्धा माहिती आहे जर का या 5 चेंडूमागे एखादा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला तर नक्कीच एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. कारण दुसऱ्या उत्तरार्धामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी कुशुली टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. कारण एक चांगला संघ आपण पाहणार आहोत मलंगड विभागातील कुशुली संघाला. चांगली बॅटिंग दाखवावी लागेल मैदानामध्ये. सुंदर चेंडू फेकला होता लोअर फुल टॉस मात्र प्रॉपर टायमिंग करता आला नाही. चेंडूखाली क्षेत्ररक्षण येणार तोपर्यंत एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्यानं मात्र संघाची टोटल धावसंख्या आपण पाहणार आहोत. 29 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अद्यापही उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 4 चेंडूमागे किती धावा जमा केल्या जातील हे पाहावं लागेल मैदानामध्ये आपण पाहणार आहोत.
समोर फलंदाज 9व्या क्रमांकावरती आलेला रोशनला मात्र शांत संयमानं खेळ करावा लागेल. खराब चेंडूवरचा मात्र प्रहार चढवावे लागतील. अतिशय वेगवान चेंडू फेकला जातो तोपर्यंत ऑलॉन कार्पेटने खेळून काढला जातोय. चेंडूखाली विजय थोडेसे फंबलिंग पाहायला मिळाले मात्र फेकी अचूक आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्यानं 30 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. मात्र इथून मैदानामध्ये मात्र विचार केला गेला फलंदाज माध्यमातून मात्र बॅटची मागणी केली जाते. तर चला त्वरित बॅट घेऊन यायचे कारण उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 3 चेंडूवरती जर का एखादा चांगला फटका पाहायला मिळाला तर नक्कीच 35+ जाण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण पाहणार आहोत मैदानामध्ये समोर स्ट्राईक ऑनवरती फलंदाज मनोजला पाहतोय. 8व्या क्रमांकावरती जरूर आलाय मात्र कितव्या क्रमांकावरती आलाय याचा विचार न करता चांगला खेळ कशा प्रकारे करता येईल हे पाहावं लागेल मैदानामध्ये मनोज या फलंदाजाला. अतिशय सुंदर चेंडू फेकला जातो. विकेट किपर थोडंसं लेझी दाखवत असताना मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मैदानामध्ये एक सिंगल धाव पळून काढले गेले. या सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 8 गडी बाद असताना 31 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अद्यापर्यंत 4 चेंडूमागे 3 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये पेश केली जाते. ओव्हर फुलटॉस प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. चेंडूखाली भगवानला आपण पाहतोय कोणत्याही प्रकारे चुकी नसणारे आणि लागणारा 9वा धक्का बॅटिंग करत असताना कुशुल टीमला तब्बल 31 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडू खेळण्यासाठी फलंदाज आपण पाहू शकाल पप्पू गांगड ऑन स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. या अंतिम चेंडूवरती शेवट गोड करेल का हे सुद्धा पाहावं लागेल. जर का मोठा फटका आला तर नक्कीच एक सन्मानकारक स्कोर मैदानामध्ये पाहायला मिळेल. तब्बल 31 धावा जरूर लागल्या गेल्यात धावपुस्तकावरती आपण पाहतोय. अद्यापर्यंत कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक आता तर भरतनं अवघ्या 12 धावा दिल्या होत्या. त्यानंतर कमबॅकिंग आणि कंजूशी गोलंदाजी विजयच्या माध्यमातून 6 धावा देत 2 फलंदाजांना बाद करण्यात यश आलं होतं. त्यामध्ये एक रनआउटच्या स्वरूपात म्हणजे टोटल 3 विकेट ते षटकामध्ये पाहिले होते. त्यानंतर भगवाननं 10 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 सफलता प्राप्त केल्या होत्या. मात्र अंतिम षटक कमालीचं अजयच्या माध्यमातून अंतिम चेंडू पाहावं लागेल आणि एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्यानं मात्र पहिलं पर्व समाप्त होईल. 24 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 32 धावा. तर कमालीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. तर यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहणार आहोत. अद्यापर्यंत हायेस्ट स्कोर राहिला गेला वागेश्वर रिलन खैरवाडी संघाचा तब्बल 50 धावा आणि त्यांना मात्र पुढील वाटचाल दिली जाते. आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. श्री गणेश मोरबे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल भास्कर 11 साईनाथ दोधानी. या 2 संघाच्या संघनायकाला विनंती असेल टॉससाठी मात्र टॉस बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. जशी उत्तर अर्धाला सुरुवात होईल आपल्या समोर आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. मालडुंगे विभागातील द व्हाईस ऑफ दोधानी नानूजी सामरी यांना विनंती करतो एका मॅचसाठी मात्र आम्हाला थोडं सहकार्य करा. हेलो 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 थँक्यू सो मच स्वप्नील सर. तर आज या स्पर्धेचा विचार केला तर जय वाघोबा क्रिकेट संघ खैरवाडी यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा आज खऱ्या अर्थानं 4 दिवस आजमावली जाते आणि या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये एक चांगला लॉस त्यांच्या माध्यमातून आपल्याला आज रविवारच्या दिवस सुट्टीच्या दिवसामध्ये मैदानावरती पाहायला मिळतोय. तर पहिल्या फेरीतला सामना पण शेवटचा सामना मैदानावरती पाहता रंगताना पाहायला मिळतोय. कुशिवली आणि चापेवाडी. तर पहिल्या पूर्वार्ध इथे समाप्त झाला. 24 चेंडूंचा खेळ संपला आणि 24 चेंडूमध्ये फलंदाजी करत असताना मी कुशिवली संघाने धावा जमा केल्या 24 चेंडूमध्ये 32 धावा 33 धावीची गरज असताना आपल्याला पाहायला मिळेल चापेवाडी संघाला. तर मी विनंती करीन चापेवाडी संघ नायकाला की सलामीची जोडी लगेचच मैदानावरती आपण दाखल करा. नक्कीच आज 4थ्या दिवसामध्ये करंबेळी गावचा एक चांगला मराठीचा समालोचक प्रकाशजी भगतचा आज 4थ्या दिवसामध्ये आपण सातत्याने आवाज ऐकतो आणि त्या सोबतीने त्याला साथ देण्यासाठी समालोचक बेकरवाडी संघाचा स्वप्नील हवाली सरांचा आवाज ऐकला. तर त्यांचाही मनपूर्वक स्वागत. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करीन तर डॉक्टर
पांडुरंग भगत साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हातानं पहिल्या फेरीतला पहिला सामना दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल भास्कर 11 आणि मुरबे या दरम्यान इथे टॉस केला जातोय. विनंती करेन आपल्या लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस करून घ्या. नक्कीच मी विनंती करीन माझे साथी समालोचक दोतानी गावच्या शांताराम उगडे सरांना विनंती करेन आपण लगेच तशा त्याचवरती इथं आपण यापुढील समालोचन करायचं विनंती करा आपण शांताराम सर आणि पंढरी सांबरी यांनाही विनंती आपण या कारण आज इथे खऱ्या अर्थानं मला समालोचन करण्याची संधी आयोजकांच्या माध्यमातून आणि माझे साथी समालोचक प्रकाश आणि स्वप्नीलच्या माध्यमातून इथे मला इथं आमंत्रित केलंय. तर मी आयोजकांचा खूप सारा आभार व्यक्त करतो आणि जातोय मैदानाच्या दिशेनं. शरद आणि विजय ही जोडी मैदानावरती सज्ज झाली कारण सलामी वीर 33 धावा बनवण्यासाठी आता प्रयत्न करावा लागतील. इथे मात्र चापेवाडी संघाच्या फलंदाजाला शरद मैदानावरती दाखल झाला आणि सलामी वीर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दिलीप हा गोलंदाजी फलंदाजी करत असताना कुठेतरी फलंदाजी आपल्या माध्यमातून चांगली राहिली नाही पण ही गोलंदाजीच्या मात्र भोळ्यावरती गोलंदाजी ही चांगली करावा लागेल. पहिला चेंडू पॉवर प्लेचा षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल दिलीप. आपल्याला मात्र पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. तर तीन षटक टाकण्यासाठी मी म्हणेन 15 मिनिटाचा अवधी दिला जाईल नाहीतर एक षटक शेवटच्या षटकामध्ये एक शतरक्षक मात्र सर्कल मध्ये आणला जाईल. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाजी ते कोलवरचा चेंडू फेकला जातोय ऑन साइडला मात्र गॅप सिलेक्शन चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र गोळीच्या वेगाने निघून चाललाय येतोय दणदण करत मात्र पहिल्याच बॉलवरती श्री गणेश केला जातोय. इथे मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजीला सुरुवात केली जाते. 4 धावसंख्येनं अखांड ओपन केलं जातंय. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली शतरक्षक आहे स्लिप शतरक्षकामध्ये इथे मात्र चुकीची फैकी डायरेक्ट इथं मात्र कलेक्टिंग झालं नाही आणि चेंडू मात्र फक्त सिंगलनं मात्र इथं स्ट्राईक रोटिंग केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतील. 5 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा दिलीप हा गोलंदाज सज्ज गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शरीरावरती चेंडू आदळल्यानंतर इथे फक्त सिंगल मिळेल डायरेक्ट चेंडू फेकायचा होता एसटीवरती तसं काही घडलं नाही आणि इथे मात्र एक धाव रोखण्यामध्ये यशस्वी झाला नाही. सिंगलच्या मदतीनं 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तर कुशुली संघाचा गोलंदाजाचा विचार केला तर दिलीप चांगली गोलंदाजी करतो. आता शतरक्षकाला साथ देणं फार महत्वाचं ठरेल या मॅच मध्ये. इथून जिंकणारा संघ इथे मात्र बॅटची कडा इथे मात्र यशरक्षकाचा वरतून जाणारा चेंडू चाललाय सीमा पार. इथे मात्र नशिबाचा चौकार मिळतोय की काय. बॅटची कडा होती पण चेंडू सीमा पार 4 धावेसाठी आणि 4 धावेच्या मदतीनं संघाचं धावफलक आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळतोय. 10 या धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये दिल्लीवरती आता केलेले आक्रमण फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर मोरबे संघाने टॉस जिंकलाय तर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर आपण हा सामना संपल्यानंतर लगेचच दोन्ही संघाने रेडी राहा. हा चांगला चेंडू कोलवरचा होता. चेंडूला मात्र सन्मान दिलाय. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती. कुशुली संघ चांगली गोलंदाजी करतो. रक्षकाच्या माध्यमातून चेंडू आवाकाच्या बाहेर चौकार गेला आणि 2 चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. येणारे चेंडू चांगले फेकावा लागतील. क्रॉस लाईन इथे मात्र काय घडलं जातंय रिव्हर्स फटका इथे मात्र सक्सेस ठरला आणि चेंडू जाईल सीमा पार. येईल या बॉलवरती शेवटच्या चेंडूवरती हा एक मोठा फटका. 4 धावेचा षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या जातील आपल्याला पाहायला मिळतील. 15 धावा पहिला षटक पॉवर प्लेचा षटक 3 चौकार लगात या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. तर राजू शेठ म्हात्रे बेलपाडा यांच्याकडून
आयोजकांसाठी आर्थिक सहकार्य लागलंय 2000 रुपये. दादा तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अगदी खैरवाडीचं मैदान अगदी चांगल्या बाजूने आपल्याला चारही बाजूने प्रेक्षक वर्गांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये प्रेक्षक वर्ग लाईव्ह घर बसले आनंद घेतात. त्या प्रेक्षकांचंही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. आज खऱ्या अर्थाने शेवटचा दिवस आणि शेवटच्या फायनलच्या दिवशी सगळ्या खेळाडूंना मी विनंती करेन आपण स्पीडअप घ्या, कारण आज इथे मेगा फायनलचा आपल्याला सामने खेळवायचे आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा फलंदाजी करत असताना 18 चेंडू आणि विजयासाठी 18 धावीची गरज. चापेवाडी संघाला गोलंदाजी करतोय मी म्हणेन कुशिवली संघ गोलंदाज पहिला होता. पॉवर प्लेचं षटक दिलीपनं फेकला. 15 धाबीचा षटक गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 2 वरती गोलंदाज पाहायला मिळतोय. समीर पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. क्रॉस लाईन इथे मात्र मोठा फटका इथे फसला जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने सरकलाय. चुकी अजिबात नाहीये. पहिल्या फलंदाजाला तर परतावा लागेल. बॅट टू डग आउट. इथे मात्र 15 धावसंख्येवरती पहिला ते धक्का मैदानाच्या बाहेर. इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या दिलीपनं खालेली गोलंदाजीचा मार इथे पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जातंय. धावा जरी कमी असल्या तरी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. इथून धावा रोखले जातील की काय हे चित्र मैदानावरती पाहायला मिळतंय. तर नवीन फलंदाज जगदीश मैदानावरती दाखल झाला. एक फलंदाज बाद झाल्यानंतर सलामीला आला होता. अगदी डाव चांगला सावरला होता फलंदाजी करत असताना. आता जगदीशला आपल्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. जगदीशला माहिती आहे की आता येणारी 17 चेंडू आणि विजयासाठी 18 धावीची गरज. रामदास उघडा आम्हाला माहिती देत असताना प्रत्येक चेंडूची प्रत्येक धावेची ही मात्र एक गुणलेखकाची मात्र भूमिका आज 4थ्या दिवसामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न चुका पाहायला मिळतील. प्रेक्षकाच्या माध्यमातून वेट केला जातोय. चेंडू चाललाय मात्र दणदण करत येतोय. या बॉलवरती सुद्धा एक मोठा दर्जेदार चौकार आणि चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 19 या धावसंख्येवरती हा चेंडू कुठेतरी निर्णय फेकला होता. इथे मात्र यष्टिरक्षकाला हा चेंडू अडवायचा होता. हा कुठेतरी 4 धावा बऱ्याच काही सांगून जातील. मी म्हणे इथे कुशिवली संघाला ह्या धावा रोखावा लागतील, कारण क्रिकेटमध्ये केलेल्या चुका या शेवटच्या क्षणाला जेव्हा सामना येतो तेव्हा त्या चुका आपल्याला मोजाव्या लागतात आणि ते करावं लागेल. इथून वेळ निघून गेली नाही कुशिवली संघाला की चांगली गोलंदाजी केली तर या मॅच मध्ये कमबॅक साधू शकतो, यामध्ये शंका नाही. गोलंदाजावरती प्रेशर कॅरी केला जातोय. आता मात्र फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर शंतरा मुगडे मी विनंती करणार आपण या. तर नक्कीच षटक क्रमांक 2 वरती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका बॅटच्या रडर मध्ये. समालोचकाला सलामी देत असताना काय घडलं जातंय. फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र क्षेत्ररक्षकाचं नाव जर माहिती झालं तर बरं होईल. चांगला क्षेत्ररक्षण बऱ्याचच्या माध्यमातून हा जेल टिपला जातोय. तर एकदा मी सांगेन कुशिवली संघ क्षेत्ररक्षण आवडला असेल तर क्षेत्ररक्षण बरंच सारी टाळायला हरकत नाहीये. आपलातून जेल टिपला जातोय. संकटाला धावून येण्यासाठी या गोलंदाजाने आता मात्र येणाऱ्या फलंदाजाने चौकार ठोकला होता. त्या फलंदाजाला माघारी करण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू मात्र प्रत्येक लाईनचा जर टाकला तर गोलंदाज कुठेतरी मात्र दिशा भूल होऊन फलंदाजी करतो आणि ही परिस्थिती मैदानावरती नेहमी पाहायला मिळते. आणि हेच केलंय आणि चौथा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. हेमंत हा फलंदाज. आता हेमंतला चांगली फलंदाजी करावी लागेल. एक नवीन फलंदाज येणारा फलंदाजावरती जबाबदारी असतात. एक सेट होऊन फलंदाजी करावा लागेल, कारण आता उरलेलं समीकरण आपल्याला पाहायला गेलं 15 चेंडू आणि 14 धाबीची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप घ्या. कुशिवली संघ आपण टीम मीटिंग जास्त घेऊ नका. तर 3 षटक संपण्यासाठी 7 मिनिटाचा अवधी बाकी आहे. तर त्यामध्ये षटक टाकले नाही तर शेवटच्या षटकामध्ये एखादा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल.
संगनायकाला विनंती करेन पुन्हा एकदा सजीवल गोलंदाज चांगल्या पद्धतीने चेंडू डीप लॉंग आणला क्षेत्ररक्षक आहे फटका बसला चुकी नाहीये इथे फलंदाज बॅट टू बॅट परतावा लागतोय कुठेतरी आता मात्र गोलंदाज वापसी करताना आपल्याला कुशिवली संघाचा गोलंदाज पाहायला मिळतोय प्रत्येक चेंडूवरती चांगली गोलंदाजाचा विचार केला तर 4 चेंडू फेकले आणि 4 धावा आणि 2 फलंदाजाला बाद 3 फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालंय चांगली अफलातून गोलंदाजीचा नमुना पेश करताना पाहायला मिळतोय चला नवीन फलंदाज लगेचच मैदानावरती अक्षय फलंदाज मैदानावरती दाखल झालाय आणि अक्षयला इथून चांगली फलंदाजी करावा लागेल अक्षयला ही माहिती आहे की झटपट फलंदाज बाद झाल्यानंतर एखादी सेट फलंदाजी मैदानावरती करावा लागेल आणि हे दाखवावा लागेल कारण इथून केलेली गोलंदाजी अद्याप दुसऱ्या षटकामध्ये चांगली राहिली आहे या चेंडूवरती निर्णय चेंडू फेकावा लागला गोलंदाजाला आणि फेकला जातोय क्रॉस लाईन चुकीचा फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय पण त्या बॉलवरती सुद्धा 4 मिळतील आणि 4च्या मदतीने अक्षयची बाट आता बोलावा लागली आहे पहिल्या चेंडूवरती आलेल्या त्यांनी चौकार दाखवलाय आणि धावपलकीचा विचार केला तर धावा पाहायला मिळतील 23 धावा धावपलकावरती 3 फलंदाज बाद असताना उरले काय इथे मात्र 13 चेंडू आणि विजयासाठी 10 धावीची गरज अगदी लाईव्ह टेलिकच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या कव्हर केली जाते तर त्या लाईव्ह टेलिकांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते त्यांचंही मनपूर्वक स्वागत मैदानाच्या आतमध्ये आता अक्षय चांगली फलंदाजी बरसदार फलंदाजी करतोय आणि ते करावा लागेल मोठा फटका क्रॉस लाईन फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक आहे चुकी करणार नाहीये आणि इथून मात्र फलंदाजाला पुन्हा एकदा परतावा लागेल आल्या एक चौकार आणि एक फलंदाजाला मात्र 4 फलंदाज बाद झाल्यानंतर धावपलकावरती 23 धावा आणि इथे मात्र 2 षटकांचा वादळी खेळ संपलाय उरले काय येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावीची गरज तर हे 2 षटकाचं समालोचक ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय माझे साथी समालोचक प्रकाश भगत यांच्याकडे ओट टू प्रकाश सर तर थँक्यू सो मच नानू सांबरे सर त्यांच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांना आवाज ऐकला भेटला तर चांगला मालडुंग्या विभागामध्ये एक चांगला समालोचन पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून सातत्यानं 2 षटक समाप्तीनंतर धावपलकावरती धावा पाहू शकाल तब्बल चापेवाडी संघाची तब्बल 23 धावा बघा 7 मिनिटं बाकी आहेत कुशिवली संघाला तुम्हाला 2 षटक फेकायचे 7 मिनिटाच्या आतमध्ये नाहीतर तुम्हाला एखादा खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागेल तिसरा षटक प्रगतीपथावरती पाहू शकाल कुशिवली संघाचा गोलंदाज पाहू शकाल मनोज येणारे 12 चेंडू आणि 10 धावींचं समीकरण बाकी असणार बघा चांगली गोलंदाजी राहिली चापेवाडी संघाच्या माध्यमातून 24 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त धावा बनवल्या सेट टार्गेट ठेवला होता कुशिवली संघानं अवघ्या 33 धावा बनवल्या होत्या तर मी विनंती करतोय आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना स्टेजवर यावे आणि स्टेजवर येऊन स्थानपान व्हायचे बघा आयोजकांच्या माध्यमातून तुमचं देखील सहर्ष स्वागत तिसऱ्या षटकाला सुरू होते पहिल्या चेंडू मनोज याचा गोलंदाजाचा शॉर्ट ऑफ डीवरती पूल केलाय पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत 2 धावीचा प्रयत्न असणार खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय रोहितच्या माध्यमातून 1 धाव तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या 2 धावा सहजरीतीने कंप्लीट झाल्या 2 धावीच्या मदतीने धावपलकावर धावा पाहू शकाल तब्बल 25 धावा 4 गडी बाद असताना चापेवाडी संघाची धावसंख्या येणारे 11 चेंडू 8 धावींची गरज दोन्ही टीमला तेवढाच मोठा सामना करू या मरूची लढत जर संघ हरला तर नक्कीच या स्पर्धेमधून बाहेर होईल कारण विचार करा कुशिवली संघाने 24 चेंडू मध्ये अवघ्या 33 धावा बनवल्या होत्या स्कोर बोर्ड वरती त्याचनंतर चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली स्विच हिट करण्याचा प्रयत्न चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले विकेट किपरच्या माध्यमातून चेंडू अडवला गेलाय नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले तिसऱ्या षटक मनोजचा विचार केला पहिल्या चेंडूवरती 2 धावा क्षेत्ररक्षण देखील खराब पाहायला मिळालं त्याचनंतर डॉट चेंडूची सांगता झाली जेवढे डॉट चेंडू फेकाल तेवढा तुम्ही सामन्यामध्ये शिरकाव करू शकाल कुशिवली संघाचा जर विचार केला येणारे 10 चेंडू 8 धावींची गरज चापेवाडी संघाला
फुलटॉस चेंडू होता पुन्हा एकदा फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत चांगलं भरतच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. भरतचा जर विचार केला आजच्या दिवसामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. फाईन लेग रिजन मध्ये 2 जेल कॅरी देखील केले. कुठली चुका पाहायला मिळाली नाहीये. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल आले स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती आणलं गेलं. नवीन फलंदाज पाहू शकाल भरत ज्याने अद्यापर्यंत एकही चेंडू प्लेस केला नाहीये. कशा प्रकारे खेळ करेल. येणारे 9 चेंडू 7 धाबींची गरज. चापेवाडी संघाला शॉर्ट वरती पुन्हा एकदा सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडूची सांगता होते. डॉट चेंडू फेकाल तेवढं तुम्ही सामन्यामध्ये शिरकाव करू शकाल. शिरकाव आतापर्यंत जवळपास मी म्हणेन या तिसऱ्या षटकामध्ये जरूर केला गेलाय मनोजनं. अवघ्या 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. येणारे 8 चेंडू असतील आणि 7 धावांची गरज असेल चापेवाडी संघाला. जबरदस्त सामना पाहायला प्रेक्षकांना मिळतोय. आजच्या दिवसा मला शेवटचा सामना पहिल्या फेरीमधला याच नंतर सामना होईल. भास्कर 11 धोदा आणि त्यांच्या अगेन्स्ट मोरबे संघ. बॅटची इनसाइड शॉट ऑफ थर्ड मॅच मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहू शकाल. एक धाव सहजरीतीने कंप्लीट. येणारे 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. भरपूर दोन्ही संघांच्या माध्यमातून सामना पाहायला मिळेल. कोणी हार मानायला तयार नाही. विचार केला 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. ला जवाब सामना रंगतोय या खेळपट्टीवरती. विचार केला वागेश्वर 11 खैरवाडच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आपण. घर बसल्या प्रेक्षकांना लाईव्ह टेलिकास्टच्या ब्रदर्स इव्हेंट्सच्या माध्यमातून कव्हरेज केली जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेट रिजन मध्ये स्वतः संघनायक दिलीप कुठली गलती करणार नाही. लागलेला 5वा धक्का चापेवाडी संघाला. षटक क्रमांक 3 देखील समाप्त होते. तिसऱ्या षटकामध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली गेली. मनोजच्या नावावरती राहिली गेली. तब्बल 6 चेंडू मध्ये अवघ्या 4 धावा खर्च केले आणि 1 विकेट मिळवला देखील. आणि मी आता विचार केला येणारी 6 चेंडू बॉल टू बॉल समीकरण असेल बघा. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. तर पुन्हा मी एकदा विनंती करते आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी तर कुठं असाल तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या आपण देखील स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचं बघा. आयोजकांच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत केलं जाईल. चला कुशिवली संघ दिलीपला मी विनंती करतोय टीम मीटिंग जास्त घ्यायची नाही बघा. शेवटचा षटक असणार स्लॉट दुसऱ्या सत्रामधला. विचार केला येणारी 6 चेंडू 6 धावांची गरज. बॉल टू बॉल समीकरण होतं मात्र मनोजनं यू टर्न घेतला गोलंदाजी करत असताना. चांगली गोलंदाजी पाहायला. अतिशय कमबॅकिंग षटक फेकण्याचं काम केलंय बघा. पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी केली होती दिलीप भगतनं. अवघ्या 15 धावा ठोकल्या होत्या त्या गोलंदाजाला. आणि दुसऱ्या षटकामध्ये समीरने गोलंदाजी केली होती. त्या षटकामध्ये जवळपास 4 विकेट आणि 8 धावा देखील चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. त्याच नंतर मनोजनं अतिशय निर्णायक षटक फेकण्याचं काम केलंय. 7 चेंडू मध्ये तब्बल 4 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट आपल्या नावावरती राहिली गेली. येणारी 6 चेंडू 6 धावांची गरज. नवीन गोलंदाज पाहू शकाल. शेवटचं षटक रुपेशला पाहू शकाल. कुशिवली संघाला जिंकून द्यायचं तर जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील. चापेवाडी संघाच्या फलंदाजाला देखील चांगली संधी असणार. सामना जिंकायचा असेल तर चांगला फटका एखादा मोठा फटका यावा लागेल. कारण येणारी 6 चेंडू 6 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना पाहू शकाल. शेवटच्या षटकापर्यंत सामना आलाय. लो स्कोरिंगचा सामना होता. शेवटचा विचार केला तर स्लोवर मध्ये चेंडू फेकी गेलाय. लॉंगॉन दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल 2 धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतील. काय खराब क्षेत्ररक्षण. चेंडू उचलेल फेकी करेल तोपर्यंत जजमेंट पाहावं लागेल. कलेक्शन फार सुंदर पाहायला मिळालं गोलंदाजाच्या रुपेशच्या माध्यमातून. लागलेला 6वा धक्का चापेवाडी टीमला. अजयच्या खेळीचा पारीचा अंत झालाय. रनआउटच्या स्वरूपात स्ट्राईक घेण्याचा जरूर प्रयत्न केलाय भरत. या भरतचा विचार केला. 2 चेंडू सामना केला. 1 धावीचं योगदान दिले आपल्या संघासाठी. येणारे 5 चेंडू असतील 5 धावींची गरज. 1-1 रन तुम्हाला खूप महत्त्व असेल चापेवाडी संघाला. तितकीच देखील टीम पाहू शकाल. बल्लाडे एक कुशिवली संघाचा जर विचार केला जेवढी फलंदाजी हवी होती ती तेवढी फलंदाजी झाली नाहीये. तब्बल 24 चेंडू मध्ये तब्बल 33 धावा बनवल्या गेल्या आणि 32 धावा बनवल्या गेल्या आणि 33 धावांचं लक्ष ठेवलं ते येणारे 24 चेंडू मध्ये चापेवाडी संघाला. तर सामना येऊन ठेपलाय. तब्बल येणारे 5 चेंडू 5 धावांची गरज. रुपेश ऑन सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू चुकी केले आणि इथे पंचांचा इशारा इट्स नो चेंडू हाय फॅक्टर चा नो पाहू शकाल. आणि ते संधी गमावली गेली फलंदाजांना. आता इथे फ्री हिट असणार आहे बघा. पूर्णपणे आता सामना फिरला गेलाय. यस रिव्ह्यू घेतला जाईल. तर नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल बघा. रिव्ह्यू हाईट फॅक्टरचा रिव्ह्यू घेतला गेलाय.
तर डिसिजन पेंडिंग असेल, भरपूर क्लोज कॉल आहे बघा. फुल टच चेंडू होता, मात्र हाईट पाहावी लागेल. तर फेअर डिलिव्हरी असेल बघा. नो चेंडू नाहीये. चेंडू डाऊन होत आहे बघा. इथे डॉट चेंडू सांगता झाले. विचार केला 4 चेंडू आणि 5 धाबींची गरज. फुलटॉस चेंडू संधी गमावली गेले भरत या फलंदाजानं. नक्कीच फुलटॉस चेंडू फेकी केला होता, मात्र थर्ड अंपायरचं काम बघत होते अशोक खैरनं. चेंडू नक्कीच डाऊन होत होता. फुलटॉस चेंडू होता, मात्र चेंडू भरपूर डाऊन होत होता आणि फलंदाज देखील क्रीजच्या पुढे होता. नक्कीच चांगला निर्णय. 4 चेंडू 5 धाबींची गरज. शेवटचं षटक चालू असताना मोठा फटका खेळू देत नाही. पुन्हा एकदा संधी. कमालीचं षटक फेकण्याचं काम करतोय बघा. 6 चेंडू आणि 6 धाबींची गरज होती. जबरदस्त गोलंदाजी पाहू शकाल रुपेशच्या माध्यमातून. रुपेशने जवळपास 3 चेंडू फेकलेत आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. येणारे 3 चेंडू 5 धाबींची गरज. काल देखील असाच सामना झाला होता. 6 चेंडू मध्ये 3 धाबींची गरज होती. वाशिवली संघाला बीसीसी चिंचवली संघ खेळत करत असताना फुलटॉस चेंडू संधी. गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू टाकताना झेल सोडला गेला. दिलीप भगत या क्षेत्ररक्षकाने फार मोठी चुका पाहायला मिळाली. झेल टिपता आला असता 2 धावा वाचल्या असत्या आणि त्या सामन्यामध्ये थोडस शिरकाव करताना दिसतोय सापेवाडी संघ. 2 चेंडू 3 धाबींची गरज. हाय व्होल्टेज सामना पाहू शकाल. खूप चुका महागात पडतील या. ज्यावेळी तुम्ही झेल सोडला त्या शेवटच्या क्षणाला चुका मोजाव्या लागतील. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण होता स्वतः संघनायक दिलीप भगतच्या माध्यमातून चुका झाल्या. साधा झोपा झेल सोडला गेलाय आणि बरस सारख्या फलंदाजाला जीवदान मिळालाय. जवळपास 30 धाव संख्या. विचार केला 6 गडी बाद असताना चापेवाडी. 2 चेंडू 3 धाबींची गरज. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा संधी गमावली. आता इथून चुकी करणार जमणार नाहीये. लागलेला 7वा धक्का. चापेवाडी टीमला 1 चेंडू आणि 3 धाबींची गरज. जबरदस्त सामना पाहू शकाल. काल देखील असाच सामना झाला होता. बीसीसी चिंचवली आणि वाशिवली संघ खेळ करत असताना तब्बल 6 चेंडू आणि 3 धावा बनवायचे होते वाशिवली टीमला. शेवटच्या क्षणापर्यंत सामना आला होता. 1 चेंडू आणि 2 धावीची गरज असताना राजूने केलेली कमालीची गोलंदाजी पाहू शकाल. आणि 1 चेंडू असताना तब्बल 2 धावींची गरज होती आणि चौकार ठोकला होता शेवटच्या चेंडूवरती आणि परास्त केलं होतं बीसीसी चिंचवली. प्रयत्नाची भरपूर पराकष्ट केली होती बीसीसी चिंचवलीने. भरपूर काही मैदानामध्ये कालचा दिवस म्हणजे विचार केला प्रत्येक सामन्या संघाने 100% योगदान दिलं कालच्या दिवसामध्ये. लाजवाब क्रिकेटचा खेळ पाहायला मिळाला कालच्या दिवसामध्ये. आज देखील त्याच प्रकारचे सामने पाहायला प्रेक्षकांना मिळतील. हा देखील त्याच प्रीतीचा सामना पाहायला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 3 धावीची गरज पाहू शकाल. चला विनंती करतोय स्पीडअप घ्यायचा पंच. याच नंतर तयारीत राहायच्या दोन्ही संघ मोरबी टीम आणि भास्कर 11 धुळदाणी संघ. 1 चेंडू 3 धावींची गरज. दोन्ही फलंदाजाला क्रीज सोडणं फार महत्वाचं असेल तरच धाव. विकेट किपर कडे चेंडू पकडला किंवा सुटला तरच धाव मिळेल. विकेट किपर चेंडू पकडला तर धाव मिळणार नाहीये. 1 चेंडू 3 धावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी. जबरदस्त सामना रंगतोय या मैदानावर. 7 चेंडू आणि 6 धावींची गरज असून सुद्धा देखील सामना रफ अँड टेप पाहायला मिळालाय. रुपेशने केलेली गोलंदाजी 5 चेंडू फेकले आणि 3 धावा फक्त खर्च केल्या. आता 1 चेंडू 3 धावींची गरज. फटका जबरदस्त लॉंग ऑफच्या वरतून खेचलाय. प्रति हल्ला केलाय. सामना फिनिश केलाय. काल देखील खारघर फणसवाडी संघाच्या फलंदाजाने केलेली जबरदस्त फलंदाजी. 2 चेंडू आणि 12 धावीची गरज खारघर फणसवाडी संघाच्या फलंदाजाने जयवंत सामना जिंकला होता. या देखील सामन्यामध्ये काय फटका लगावला. 1 चेंडू आणि 3 धावींची गरज असताना सामना फिनिश केलाय. चिंतामणी या फलंदाजाने 1 चेंडू 3 धावींची गरज लॉंगमच्या वरतून खेचलाय तडाखा. मोठा फटका आणि सामना जिंकून दाखवला MS धोनी स्टाईलनं. तर मी विनंती करते दोदाणी संघ लगेच मैदानामध्ये उतरायचा बघा. टीम मीटिंग न घेता. जबरदस्त सामना आला होता. जरूर शिरकाव केला होता. तर याच पुढे समालोचन करतील माझे साथी बंधू स्वप्नील द वॉइस ऑफ बेकरा यांच्या माध्यमातून मी जातोय. तर नक्कीच सेकंड राऊंडची लढत पाहू शकाल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बघा आयोवा कॅच देखील घेतले प्रेक्षकांनी. आपलं नाव सांगायला यायचं लगेच. प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी असणार. जो कोणी आयोवा कॅच पकडेल त्याला बबन पारदीच्या माध्यमातून कूलर असणार आहे बघा. लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव निघाला तुम्हाला तुमच्या माध्यमातून